नमस्ते मित्रांनो, 2019 साली जागतिक आरोग्य संघटनेने माणसाची झोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा इशारा दिला. झोप न झाल्याने दिवसभर थकवा येतो, निरुत्साह वाटतो आणि माणसाची काम करायची इच्छा कमी होते. चिडचिड, उदासीनता, निराशा यासारखे त्याला मानसिक त्रास होतात. स्मरणशक्ती कमी होते, छोट्या छोट्या गोष्टी पण त्याच्या लक्षात राहत नाही. झोपेच्या अभावामुळे हार्मोनल बॅलन्स बिघडून वजन वाढणे, पीसीओडी, थायरॉइड, डायबिटीज यांसारखे गंभीर आजारपण होऊ शकतात. इतकंच नाही तर कमी पडणारी झोप ही अकाली मृत्यूचंही कारण असू शकते. आपको जानकर हैरानी होगी कि पूरी दुनिया इस वक्त नींद की कमी से जूझ रही है. यानी अगर आप 8 से 9 घंटे की पूरी नींद ले रहे हैं तो आप दुनिया के सबसे खुशकिस्मत लोगों में से एक हैं. साल 1959 मध्ये पीटर ट्रिप नावाच्या रेडिओ जॉकीला सलग 6 दिवस झोप लागली नाही. फक्त 6 दिवसामध्ये त्याचा मेंदू झोप न मिळाल्याने कायमस्वरूपी डॅमेज झाला आणि निराशा, मूड स्विंग्स, जागेपणी भास होणे, डिमेन्शिया असे आजार त्याला कायमस्वरूपी भोगावे लागले. जर आपण प्राचीन इतिहासामध्ये बघितलं तर चरक संहिता सूत्रस्थान 21 मध्ये सांगितलंय, रात्री पडल्या पडल्या शांत आणि निवांत गाढ झोप लागत नसेल तर जीवनशक्ती कमकुवत होऊन शरीरात प्राणघातक आजार प्रवेश करतात. अष्टांग हृदय सूत्रस्थान 7 मध्ये सांगितलंय, पूर्ण आणि गाढ झोप न होणे हे सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचं मूळ कारण असते. 2022 मध्ये झालेल्या अभ्यासातून समोर आलं की भविष्याबद्दल अतिविचार करणे, मोबाईल, टीव्ही स्क्रीन समोर जास्त वेळ घालवणे अशा सवयींमुळे 87% लोकांना झोप न येण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि या त्रासाच्या मुळाशी न जाता बहुतांश डॉक्टर आपल्याला एल्प्राझोलम कंटेंट असलेली झोपेची गोळी देतात. अशा झोपेच्या गोळ्यांमुळे तुम्हाला तात्पुरती झोप लागणार, पण दीर्घकाळ घेतल्याने सिरियस हार्ट प्रॉब्लेम, कमी वयामध्ये मेमरी लॉस, किडनी डॅमेज यासारखे त्रास व्हायची दाट शक्यता असते. 25 जून 2009 या दिवशी जगातील सर्वात प्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सन याचा अशा झोपेच्या गोळ्यांच्या साईड इफेक्टने मृत्यू झाला होता. ॲलोपॅथीच्या गोळ्यांच्या साईड इफेक्ट पासून वाचण्यासाठी अनेक लोक झोपण्याआधी हळदीचं दूध पिणे, हर्बल टी घेणे, ब्राह्मी घेणे असे घरगुती उपाय करतात किंवा ध्यानधारणा, ईश्वराचे नामस्मरण, भक्तिगीत ऐकणे असे कोणते ना कोणते उपाय करतात. पण हे सगळं करून पण आपल्याला कधीही गाढ झोप लागत नाही. पण आज मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे ज्याचा गुणगान आयुर्वेदातील औषध निर्मितीचा मूळ ग्रंथ असलेल्या भावप्रकाश निघंटूमध्ये केलाय. या उपायाला बनवण्यासाठी आपल्याला जातीफळ लागतं, ज्याला मराठीमध्ये आपण जायफळ असे म्हणतो. निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्ती मिळवून गाढ झोप घेण्यासाठी या जायफळाचा वापर कसा करायचा हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि आजचा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे. जायफळाच्या बहुगुणी वनस्पतीपासून आपल्याला 2 वेगवेगळे उपयुक्त भाग मिळतात. एक असतं जायफळ आणि दुसरं असतं जायपत्री. जायफळ हा बीच्या आतला भाग असतो तर जायपत्री बीच्या बाहेरचा भाग असतो. इतिहासात जायफळाला अनन्यसाधारण महत्व होतं. 17व्या शतकामध्ये हॉलंड आणि ब्रिटन या 2 देशांमध्ये एक अनोखा करार झाला, ज्यात फक्त 5000 जायफळाच्या झाडांच्या बदलात हॉलंडने अमेरिकेतलं न्यूयॉर्क हे शहर ब्रिटनला भेट दिलं होतं. जायफळाच्या उबदार आणि गोड सुगंध इतका प्रसिद्ध आहे की जगातील सर्वात महाग असणाऱ्या परफ्यूम, साबण आणि सुगंधी तेलांमध्ये त्याचा वापर केला जातो. जायफळात आढळणारा मायरिस्टिसिन हा नैसर्गिक घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था यांना शांत आणि रिलॅक्स करतो. तणाव कमी करून मेंदूला खोलवर विश्रांती देतो, त्यामुळे माणसाला गाढ आणि शांत झोप लागते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत न जागण्यासाठी आणि उत्तम झोप येण्यासाठी जायफळाचा आपल्याला सर्वोत्तम फायदा होतो. मित्रांनो, रात्री वेळेत झोप न येणे यामागे मोबाईलचा अतिवापर हे सर्वात मुख्य कारण आहे. आज जगातील 400 कोटी व्यक्ती मोबाईल फोनचा वापर करतात. सर्वसाधारणपणे एक माणूस दिवसातील कमीत कमी 1 ते 10 तासापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा कम्प्युटर या 3 पैकी कुठल्या ना कुठल्या स्क्रीनच्या समोर असतो. स्क्रीन मधून उत्सर्जित होणाऱ्या घातक नील किरणांमुळे झोपेवर वाईट परिणाम होतो हे अनेक संशोधनांमधून आज सिद्ध झालं आहे. या नील प्रकाशामुळे शरीरात नैसर्गिकरित्या बनणाऱ्या मेलेटोनिन नामक हॉर्मोनची निर्मिती थांबली जाते. मेलेटोनिन हे हॉर्मोन झोपेच्या सायकलसाठी सर्वात महत्वाचं असते. रात्रीच्या वेळेस आपल्या शरीरात मेलेटोनिनचे उत्पादन वाढते, त्यामुळे माणसांमध्ये झोपेची भावना निर्माण होत असते. मित्रांनो, आपल्याला फक्त थायरॉइड आणि इन्सुलिन या 2 हॉर्मोनचीच नावं माहिती असतात, पण माणसाच्या शरीरात 50 प्रकारचे विविध हॉर्मोन्स तयार होत असतात. हे हॉर्मोन्स आकाशात उगवणाऱ्या सूर्याच्या चक्रानुसार शरीराचे जैविक चक्र चालवत असतात. याला आधुनिक भाषेमध्ये सर्केडियन क्लॉक असं म्हणतात. सर्केडियन क्लॉक ही आपल्या शरीराच्या जैविक घड्याळाची एक प्रणाली आहे.
जी प्रकाश आणि अंधाराच्या वेळेनुसार नियंत्रित होत असते. मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीन मधून बाहेर पडणाऱ्या नील किरणांमुळे सर्केडियन क्लॉक गडबडतो, त्याच्यामुळे झोपेचे तास आणि वेळ प्रभावित होतो. 2011 मध्ये हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात समोर आलं की मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनमुळे झोपेची ती निर्मिती करणाऱ्या मेलेटोनिनची निर्मिती 28% कमी होते. 2020 मध्ये भारतातील तिरुपती बालाजी कॉलेजच्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची दिवसाला 8-10 तास सतत मोबाईल वापरल्याने एकाग्रता करण्याची क्षमता संपली. त्याला झोप येईनशी झाली, त्याचबरोबर त्याच्या मेंदूवर याचा गंभीर परिणाम झाला. आजही त्या विद्यार्थ्याला रिहॅब सेंटरमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागते. विचार करा, त्याच्या आई वडिलांवर आज काय वेळ आली असेल, ज्यांनी मोठ्या अपेक्षांनी आपल्या मुलाला लांबवर शिकायला कॉलेजला घातलं. मुलाकडून त्यांना आधाराची अपेक्षा असेल, पण आज 4 वर्ष झाली त्यांनाच मुलाला आधार द्यायची गरज भासतीये. अशा वेळेस पुन्हा आपल्याला प्राचीन आयुर्वेदामध्ये एकदा डोकावून बघण्याची वेळ आली आहे. शेकडो वर्षांपूर्वी महान आचार्यांनी लिहिलेल्या आयुर्वेद औषध निर्माण ग्रंथ भावप्रकाश निघंटूमध्ये वर्णन आहे की अल्प मात्रेमध्ये जायफळ घेतल्याने ते मुखदुर्गंधी नष्ट करते, पाचक अग्नी वाढवते, यकृताला उत्तेजित करते, तोंडाला चव आणते. फक्त जायफळाचे जास्त सेवन केल्यास मानसिक भ्रम उत्पन्न होऊ शकतात, म्हणून जायफळाचे सेवन अल्प प्रमाणात करायचे असते. आधुनिक अभ्यासांमधून तर हे समोर आलंय की डायरियामध्ये किंवा जुलाब होत असतील तिथे इतर औषधे पूर्णपणे फेल होतात, त्या ठिकाणी जायफळाचे चूर्ण हमखास तुमचे जुलाब थांबवू शकते. पण हे सर्व फायदे दुय्यम आहेत. जायफळाचा सर्वात मोठा फायदा असतो तो म्हणजे झोप येण्यावर. कुठल्याही प्रकारचा निद्रानाश असू द्या, जायफळ त्याच्यावर नक्कीच रामबाण परिणाम करते. फक्त आयुर्वेदच नाही तर पबमेड किंवा ईमेड हेल्थ सारख्या आधुनिक संस्थांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासात पण याच गोष्टीला पुन्हा पुष्टी मिळाली आहे. फक्त झोपेच्या प्रॉब्लेमवर आपण जायफळाचा डायरेक्ट वापर करू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला जायफळाचं तेल तयार करावं लागेल. जायफळाचं तेल बनवण्यासाठी 8-10 जायफळ बारीक किसून घ्यायचे. एका कढईत नारळ तेल घेऊन हे तेल मंद आचेवर थोडं गरम करून त्यात किसलेले जायफळ घालायचे. मिश्रणाला खूप मंद आचेवर 30 मिनिटे उकळून द्यायचंय आणि सतत ढवळत राहायचं. 30 मिनिटांनंतर गॅस बंद करून मिश्रण थंड झाल्यावर एका स्वच्छ सुती कपड्याने हे गाळून घ्यायचंय. तयार झालेले जायफळाचे तेल एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. रोज रात्री झोपायच्या आधी 15 मिनिटांसाठी हे तेल थोडंसं आपल्या कानाला, कपाळाला आणि कानाच्या आजूबाजूला चोळायचं आहे. जायफळामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे हे तेल मेंदूला शांत करते, तणाव कमी करते, त्यामुळे मन शांत होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते व तात्काळ झोप येते. जर डोकेदुखी किंवा मायग्रेनमुळे झोप येत नसेल तरी सुद्धा हे जायफळाचे तेल लावल्याने आपली डोकेदुखी थांबून लगेच झोप येणार. मित्रांनो, जायफळाचे तेल घरी बनवणं उत्तमच आहे, पण जर आपल्याला कळलं की यापेक्षाही बेस्ट क्वालिटीचं तेल काहीही न करता आपल्या घरी जर मिळत असेल तर किती चांगलं होईल. जीवन ऊर्जा आयुर्वेदमध्ये जायफळाचं पारंपरिक शास्त्रशुद्ध पद्धतीने उच्च दर्जाचं तेल बनवलं जातं. तेल बनवण्यासाठी उच्च दर्जाचे जायफळ केरळमधून सिलेक्ट केले जातात. या जायफळांना सावलीमध्ये सुकवलं जातं. सुकवल्यानंतर जायफळांचे घटक द्रव्य अधिक प्युअर होतात. जायफळातून तेल वेगळं करण्यासाठी आयुर्वेदामध्ये लिखित वाफेच्या पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर या तेलाच्या औषधी गुणधर्मांची निश्चिती करून हे तेल अंधारामध्ये ठेवले जाते, त्यामुळे त्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकते. मित्रांनो, जायफळाला कधी ऊन लागून द्यायचं नसतं, नाहीतर त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात. त्यानंतर याच्यात अल्प प्रमाणात आल्याचं तेल मिसळलं जातं. याने या जायफळाच्या तेलाचे गुणधर्म दुपटीने काम करतात. या उच्च मापदंडाचं पालन केल्यामुळे जीवन ऊर्जा आयुर्वेदच्या जायफळाच्या तेलाचा आपल्याला सर्वोत्तम असा फायदा होतो. खाली जो नंबर तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर फोन करा. जीवन ऊर्जा आयुर्वेद कडून तुम्हाला हे तेल तुमच्या घरी घरपोच मिळवून दिलं जाईल व अल्प खर्चामध्ये तुमचा झोप न येण्याचा त्रास काही दिवसामध्ये नैसर्गिकरित्या कायमचा बरा होऊन जाईल. आणि आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे नियमितपणे आपले माहितीपूर्ण व्हिडिओ बघणाऱ्या व्यक्तींना या अल्प किमतीवर पण 20% डिस्काउंट मिळणार आहे. मित्रांनो, झोप न येणे हा एक दुर्लक्षित पण गंभीर स्वरूपाचा त्रास आहे. आजकालच्या काळामध्ये आपली जीवन पद्धती अत्यंत विस्कळीत झाली असून माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळेस आपल्याला आरोग्याच्या बाबतीत कधी आणि कुठे आणि कोणावर विश्वास ठेवायचा हे लवकर समजत नाही. एखादा डॉक्टर आपल्याला काही औषध गोळ्या लिहून देतो, एखादी मल्टीनॅशनल कंपनी ते औषध बनवते आणि आपण पण डोळे बंद करून ते औषध मेडिकल मधून विकत घेऊन घेतो. 18 ऑगस्ट 2022 या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक बातमी आलेली. या बातमीनुसार
ताप आणि व्हायरल इन्फेक्शन वरील प्रसिद्ध औषध बनवणाऱ्या फॉरेनच्या एका कंपनीवर काही आरोप झाले होते. या आरोपांनुसार या कंपनीने कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी आपलंच औषध पेशंटला सुचवावं यासाठी डॉक्टरांना 40% दलाली दिली होती. डॉक्टरांना द्यायच्या दलालीपोटी कंपनीने फक्त एका वर्षामध्ये 1000 करोड रुपये खर्च केल्याचा आरोप या कंपनीवर झाला होता. मित्रांनो, दलाल हा मराठीतील एक वाईट शब्द आहे, पण आज वेळ अशी आली आहे की ज्या डॉक्टरांना पूर्वी आपण देवासमान मानायचो त्यांचेच पाय आज या दलालीच्या दलदलीत खोलवर अडकलेले आहेत. या सगळ्या वैद्यकीय भुलभुलैयातून तुम्हाला सतत योग्य मार्ग दाखवण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.